मित्रांनो, कोकणातील माझं गाव या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोकणातील पिढ्यानपिढ्या चाललेली पारंपरिक गवळदेव साजरा करण्याची पद्धत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा, कमेंट करून आपले मत नक्की नोंदवा। साफसफाई नाही केला आधी रान भरपूर आहे, साफसफाई करणार आणि मग नंतर मला वाटतं 24 तारीखला अशी दत्त जयंती आहे। खाळसून चल बघूया। गवळ तर एवढे लांब त्या बाजू मी काहीतरी बघितले होते तुमचं, टाकूया ना। चल ऐका ना, चल काय कसा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे सर्व परिसर। दत्त जयंती इथे साजरी होते, दत्त मंदिराच्या खालती या वाटेने सरळ ही वाट, या वाटेत गेलात की यांचा गवळद भेटणार। प्राचीन अशी ही संस्कृती जोपासली जाते आणि सर्व जे गुरं पाळतात किंवा गुरं पाळत नसतील ते सर्व बांधव एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत असतात। हे बघा खरोखरच, आणि ही जी काही पारंपरिक पद्धत चालू आहे ती अजूनही या भावी पिढीनेही तशीच राखलेली आहे आणि ते राखत आहेत। यामध्ये खरोखरच आपली संस्कृती जपतात आणि हा आनंद आहे। हा घनदाट जंगल आहे। लाकूड तुमचे तळेकर वाढतलेत ना? हो, तळेकर, देसाई, हैले आणि दळवी। पहा जंगल कसं आहे भरलेलं झाडाझुडपांनी। पहा हे पाहू शकता आपण। आता जवळ आलेलं आहे जे गवळदेवाचं स्थान आहे ते एकदम जवळ आलेलं आहे। फटाके वाजत आहेत आणि माणसांचाही आवाज येतोय, बघूया त्याच्यावर। हे गावकर भारी जा रे, एक नंबर, मस्त वाटतं। अरे थंडगार वाटतं। फटाके वाजवतात कोणतरी, भरपूर गावकर येतात। भारी भारी। पहा हे जे झाड आहे गवळदेवाचं झाड आहे। पारंपरिक पद्धतीने इथे हा गवळदा साजरा केला जातो। काका आलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकही आहेत, पाहू शकता सुंदर असा नजराना। काका बोलत नाही काय? हे बघा झाड खूप जुना आहे झाड। काय म्हणतात या झाडाबरोबरची माणसं रवली नाही। बघा कसला झाड हो या केळ्याचा? हा ते देव आहेत, हे बघा हे जे देव आहेत ते आता तिथे पूजा करणार आणि नंतर पूजा केल्यानंतर इथे नैवेद्य दाखवणार। नैवेद्य दाखवल्यानंतर गारण वगैरे घालून नंतर ते
पूजा पूर्ण करणं. हे पहा झाड केवढं मोठं आहे ते. हे असं झाड मला वाटतं दुर्मिळच. आता सध्या अशी झाडं राहिलेली नाहीत. बघा कवळद्याचं झाड आहे. पिढ्यानपिढे आहे असं टिकून आहे. ही तुळस, हे बघा ही तुळस लावलेली आहे. सुंदर अशी तुळस मस्त. हा बघा एक इथे बसलेला आहे वाघोबा. ए बघा पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या मधोमध हा गवळदेव आहे. हे पहा पाहू शकता पूर्ण जंगल इकडे असं आहे. बाबा दगड मारू नको. दिस बघा सुंदर असा गवळदेव. प्रथा मुळात खूप जुनी आहे आणि एका आजही जोपासले जाते. हे आपण थोड्या वेळाने ग्रामस्थांकडून जाणून घेऊया. वारुळ आहे नागोबाचा वारुळ. माकासाठी 80 वर्ष त्याच्यामुळे नेते पूर्वी कधी होतो आणि हा झाड केव्हाचा म्हणजे आपल्या काय कल्पना. हा म्हणजे तुमका आता 80 वर्ष आली आणि त्याच्या आधीपासूनचा झाड आहे म्हणजे जवळजवळ तुमका त्याची माहितीच नाही. पूर्वीपासून तेव्हापासून ह्या जगाने हा 15 झाडे बा. आणि कशासाठी उत्सव साजरा करतात? काय त्याचं कारण काय? त्यामागे कारण काय? कारण काय देव दिवाळी म्हणून आम्ही करतो. होय गवंड म्हणजे देव दिवाळी गवंड राखणे मुलांच्या संरक्षणासाठी. अच्छा पहिली पद्धत होती. हा हा ते आमची मुळापासूनची पद्धत. ते सगळे एकत्र मिळून म्हणजे आपल्या काय आजार होऊ नये, गुरांका आजार होऊ नये किंवा हिंस्र प्राण्यापासून ते संरक्षण व्हावे यासाठी. गुरांचं रक्षण होण्यासाठी. आतापर्यंत झालेला आहे. हा म्हणजे आज ह्याच्यामध्ये कधी खंड पडलेली नाही. या बाबा आज त्याच्यातही खंड पडली नाही. पारंपरिक पद्धत सुरू नाही ना. म्हणजे हे बघा एक पद्धत यासाठी आहे की म्हणजे गुरंढोरं जे आपले असतात त्यांचं रक्षण व्हावं यासाठी जी पारंपरिक पद्धती केलेली आहे. म्हणजे कधी ते त्यांनाही माहिती नाही आणि हा उत्सव किंवा हा जो ही जी रीतिरिवाज आहे तो असा साजरा केला जातो गुरांसाठी म्हणून. आणि जे गुराखी असतात त्यांचं रक्षण होण्यासाठी. बरोबर रानावनात फिरणार गुरांच्या मागून त्यांना कसल्या प्रकारचा त्रास होता कामा नये यासाठी प्रार्थना करून प्रत्येक वर्षी सगळे मिळून गवळदेव साजरा करतात. बरं सर्व हां मित्रांनो आता गवळदेवाची पूजा सुरू करणार आहेत. काका बसलेले आहेत, त्या पाहूया. गावकरी आता येईल तर ग्रामस्थ हळूहळू येतं चष्मे लावून. वयस्कर लोक म्हणजे डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आहेत त्यामुळे येत आहेत. हसतात काका हे बघा. हे पहा झाड बघा, मोठा झाड आहे. फटाके वाजव कधी चालू आहे. चालू झालं तिकडे काय तू फटाके वाजवूक सुरुवात कर. एक एक काकांच्या ते वाजवू नको. काकांच्या जवळ वाजवू नको, पळतील काका. हा
पंचामृत कया दूध दूध ते बाटली द्या बघ तिथे बाटलीत बघ ते एक बाटली होती सफेद कलरची ती बघ ते पत्रावळीमध्ये ही हळद आहे ना येते फोन लावतो माझ्याकडे तुझ्या काय पडायचं नाही ते काय आता वारू बंद झालं कंटाळलो मुंबई फिरवलं तर बरा तुझे फणस तरी राहते भर काय रे होय गेल्या वर्षी पूजा सुरू झालेली आहे. बघूया आता पूजा कशी चालू करतात, कशी काय वाजव लावलेली जरा पुंटू पिया आता काढ अशोक पुत्र काय माहिती वशिष्ठ गोत्र वर फेकता काळा व्हिडिओ वरती फेकलेलो काकानो चॅनलचं नाव काय रवी तुला दिसत नाही का नाही दर महिना एकमेकांना 7 ते 8 करोड रुपये गावतात 7 ते 8 करोड वक्रतुंड महाकार्य ओम ओम एकं देवंगाजंगाय वदनं मोद्रायणं मदरन्य ओम प्राणाय ब्रह्मणे मोदहं धनादन्यं हळकुंबलयता हरे मोदरे कृष्णाय एकं देवंगाजंगाय वदनं मोद्रायणं मदरन्य ओम प्राणाय पदयनाय मदरन्य ब्रह्मणे मोदहं धनादन्यं मुर्वद्वागयता मुखवागादे कुंगलदेवताय ओम मोदहं धनादन्यं मुर्वद्वा गंधलवा एकं देवंगाजंगाय वदनं ओम प्राणाय अपालयनाय मदरन्य ब्रह्मणे मोदहं धनादन्यं
कोण नाराज नाही त्याच्यावर कुंभाला गेले की तिथे आज जंगल असते. अरे नाना भेटलाच नाही फक्त. आता सकाळीच गेला. पापड पापड आता नैवेद्य दाखवतात. बघूया नैवेद्य कसं दाखवतात ते. तू विचार काहीतरी गो म्हणू काय विचारत अजून काहीतरी विचार. अशी कोणती वस्तू उजेड असताना आपल्या सोबत असताना आता माझं इथे आहे तर मी तुका एकट्यासाठी प्रश्न विचारतो. आता जर तुका हत्ती ह्याच्यात बसायचं असलं फ्रीज मध्ये तर तू काय करतलं पहिला? नाही मी सांगू सांग. ते बाईच्या नावावर असलेलं बरोबर. दरवाजावरून मोठा आता बरोबर म्हणजे बायकांच्याच नावावर ध्रुदादा अजून इंजिनियर फॉर पेरल ध्रुदादा माहितच नव्हतं वरडे गेलो तरी पोचवलं काहीतरी केलंय ना काहीतरी म्हणून त्याला तोंडात घातलंय. विचारू काय तर चूक म्हणणार होतो पाकाव माहित नव्हतं तू गेलो या ठिकाणी गणेश जयंती आपण निवेदवाडी करायची ते आपण सार्वजनिक या ठिकाणी केलेली आहे. मान्य करून घ्या. त्यांच्या असलेल्या मुलाबाळां सांभाळून ही मुलाबाळ तुझ्या हातातून बाहेर काम धंद्या नोकरी धंद्या जाणार त्यांचा आपला व्यवस्थित नोकरी या काळात त्यांची मुलाबाळ राहणार धंद्या शेताभरात काम धंदा करणं त्यांच्या हाता पायाखाली सांभाळून काही फोटो घेतोय पिढ्यापडते इकडे या काळात प्रार्थना केली आपण निवेदवाडी गणेश केल्या
मान्य करून घ्या. या काळात काही कोणी काय चुकलं असेल तर माफ करून तुझी आपली सेवा केलेली आहे. मान्य करून घ्या. काय क्षमा आपण चुकलं आपला माफ कर महाराजा. ते नंतर मध्ये जाऊ नको. एनसीसी करता सांगन तुमका सांगते चालू करा. पळालो वाघोबाची वाडी पळावल्या. मित्रांनो, अशा तऱ्हेने हा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद.